कोणी घर देतं का घर? या तुफानाला कोणी घर देतं का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगला जंगलात हिंडत आहे. जेथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कोणी घर देता का घर? खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलाय. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलाय. समुद्राच्या लाटांवरती, वणव्याच्या जाळावरती झेप झुंजा घेऊन घेऊन तुफान आता खचलं आहे. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडलाय. कोणी घर देता का घर? रे तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको. एक हवं लहान घर, एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. हो, आणि विसरू नका, विसरू नका, एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात सरकारसाठी. सरकारसाठी. सरकार 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 सरकार. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है नन्हे. ए बाबा, अरे प्यायला का पाणी? ए पोऱ्या, अरे बाबाच्या मध्ये कुठे घुसतो? माझ्या बाबाला त्रास दिला ना
तर बुसकाडा फोडी चला. चल हट. ए बाबा, अरे इकडे ये, इकडे. बस जरा. उगाच वन वन करत फिरतो आणि डोकं बी फिरून घेतो. अरे नाही चालायचं आता बाबा. बसलो रे बसलो. इकडे कोणी रागवणार नाही ना? हा रस्ता आहे रस्ता. कुणाच्या बापाची खासगी इस्टेट नाही. तुला कोणी हात टाकलं तर सांग, मुसकाडा फोडतो साऱ्याचं. अरे असं रागवायचं नाही राजा. अरे रागवायचं का नाही? हे साले गुबगुबीत घरात राहतात कबुतरांसारखे. आणि आम्ही रस्त्यात पडलो की आम्हाला लाथ मारायला लागतात. रागवायचं का नाही? बर सोड. सिगरेट पितो का? हा दे. फरमास आहे. 4 मिनार. हा 4 झुरके मार. तोवर मी या बुटाला पॉलिश लावतो. नाहीतर तो पकोडीवाला बोंबलेल साला. आता कुठे मी जायचं नाही बघ. काय? नाही जाणार हा. राजा. ही एवढी मोठी इमारत कसली आहे? ही होय. अरे थिएटर आहे थिएटर नाटकाचं. हा बहुत लोक आते इधर. पण सगळे गाडीवाले आणि माडीवाले बर का. हा तिकिटाचे दरच तसले असतात ना. पण आपल्याला एकदा हिंमत करून नाटक काय चीज असतं ते पाहायचंय. या कंपनीचे खेळ टॉप आहेत म्हणे. तू कधी नाटक पाहिलं का बाबा? हा? अरे नाटक पाहिलं का नाटक? अरे दुसरं काही पाहिलंच नाही मी, म्हणून तर सगळा घोळ झाला. दुसरं काही पाहिलंच नाही मी. ठीक आहे मऊ पापडे आणले तुझ्यासाठी खा. बाबा हा. तू माझं काय ऐकणार का? ऐकतो राजा ऐकतो. बस राजा, अशा प्रेमानं आपल्याला कुणी बी हाक मारली नाही बर का. ठरलं, आज मी तुला माझ्या घरला घेऊन जाणार. तुझं घर आहे? अरे घर घर म्हणजे आसमान महाल आहे बॉम्बेवाल्यांचा. हा तो रेल्वेचा रूळ दिसतोय का? अरे तो दुसरा. हा त्याच्या कमानी खाली जागा आरामशीर आहे. वस्तीत शेर आहे आपण. दोन्ही कमानी मिळून 25-30 लोक राहतो. समजे मानतात आपल्याला. आपण सुद्धा समध्यांसाठी दिवसाला ₹1.5 खर्च करतो. हा कोणाची हातभट्टी, कोणाचं चहा पाणी समध्यांसाठी खर्च करतो. तिकडे एक म्हातारी घाटीने आपल्याला दररोज भाकर करून देते. गरमा गरम फरमास. हा आपण तिला बी पैसे देतो आणि तिचं बी दवा पाणी करतो. अरे पैसा काय जाळायचा आहे? दुसऱ्या राडना पण मिळवतात. माणसं तगवली पाहिजेत बघ बाबा. माणसं तगवली पाहिजेत. फार चांगल्या मनाचा आहेस तू. फार चांगल्या मनाचा आहेस. आई बाप आहेत का बरोबर? तुला तुझ्या पोरांनी टाकलं आणि मला माझ्या आई बापानं टाकलं? हा. माझ्या समोर घेऊन येताना चामडं सोलीन त्यांचं मी. बदमाश. अरे ते आहेत 200 मैलावर आणि ते तरी काय करणार र? घरात खाणारी तोंड 8 आणि कमवणारे हात 4च. मी शाळा सोडली आणि लागलो एसटीवर हमाली करायला. पण तरी मी भागे ना. शेवटी एक दिवस बापाने लात मारली आणि काढलं घराच्या बाहेर. मी तडक मुंबईला निघालो. इकडे दिवसाला 4-5 रुपये कसे बी कमवतो बघ. तुझ्या घरच्यांची आठवण येते का रे? आठवणी यायला वेळ कोणाला इकडं. आता आपण सेपरेट व्हायचं ठरवलंय बरं का. हा मागचा विचार करायचाच नाही. फक्त पुढचा विचार करायचा. हे जमलं पाहिजे. सेपरेट होणं जमलं पाहिजे. तुमच्या शहाणे सुरत्या माणसांचं हे लय चुकतं बरं का. हे तुम्ही काका काकू आजी समजे एकमेकांचे तंगड घालतात. मोर पळायची खटपट करता. सगळे आदळतात सगळे बोंबलता. या तू अडकला ना बाबा म्हणून तुझं डोकं भनकलं बघ. अरे देव माणसाला जगात पाठवतो. तो आमक्याचा बाप आणि तमक्याचा पोरगा अशा चिठ्ठ्या लावून नाही पाठवत. काळजाच्या वाटेनं वस्तीत येतो ना ते खरं. बाकी समजा झूट आहे. वैताग साला. तुला आता बरं वाटतंय ना? हो बरं वाटतंय राजा. आता
तळघरातून बाहेर आल्यासारखं वाटतंय. हे इथला उजेड कमी झाला का रे? का मलाच काही थोडस. अरे नाटक संपलं म्हणून दिवे घालवलेत. 8 वाजले असतील आता. चल चल घरला चल. अरे काय जसं करा रे तू आपल्या. बाबा ऐक जरा. आता तू कोणाला बी वेड वाकडं बोलायचं नाही. काय काय सोडून बोलायचं नाही. वन वन फिरायचं नाही. वस्तीत आपल्या राहायचं आणि वस्तीचा कारभार सांभाळायचा. कबूल. कबूल राजा कबूल. तू म्हणशील ते राजा, अप्पासाहेब. तू म्हणशील ते. अप्पासाहेब नमस्कार करतो. कोण तू? मला आता नीटस दिसत नाही. आठवलं तू. अप्पासाहेब तुम्ही मला ओळखलं नाही. मी तुमचा विठोबा. विठोबा, हॅमलेटच्या बापाचं भूत. हा अरे हा. बाबा तू ओळखतोय या माणसाला? हो ओळखतो. भूताचं काम करतो पण माणूस आहे. काही भूत माणसाची कामं करतात पण हा मुळात माणूस आहे. काय रे बाबा इथे कसा? देव माझ्या नवसाला पावला. नटाची पावलं नटाला ओळखू आली. अप्पासाहेब मी मुंबईपर्यंत माग काढला. शेवटी नंदासाहेबांच्या घरी जाऊन सगळ्यांना घेऊन आलो. सगळ्यांनी अख्खी मुंबई 2 दिवस पालथी घातली पण काही थांगपत्ता लागला नाही. शेवटी आज मी थिएटर धुंडाळायचं ठरवलं. एखाद्या नाटकाच्या ठिकाणी तुमची गाठभेट नक्की होणार आणि तसंच घडलं. अर्ध्या तासापूर्वी मी इथे येऊन गेलो. तुम्हाला इथं बसलेलं पाहिलं. माफ करा अप्पासाहेब. आपण मला दाद देणार नाही असं वाटलं मला. म्हणून नंदासाहेबांच्या घरी जाऊन सगळ्यांना घेऊन येतोय. बाकी सगळे गाडीतून येत आहेत. मी टॅक्सीत बसून आलोय. सगळे इथे येत आहेत. हो सगळे येत आहेत. आणि माझी ठामी नाही म्हटलं तर केवढा आकांत केला. सगळ्यांच्या आधी गाडीत जाऊन बसली. आणि खरं सांग, कावेरी आहे का त्यांच्या बरोबर? कावेरी आहे का? अप्पासाहेब तू रडतो काय? अरे, ती नाहीये. ती गेली नाही का? कार्डेलिया सारखी ती गेली. उंदरांना घोड्यांना जगता येतं परमेश्वरा, पण माझ्या कावेरीला जगता येत नाही. गेली नाही का ती? गेली. कधीच परत येणार नाही आता. कधीच नाही. अरे बाबा मागचा रस्ता तुटला हे ध्यानात ठेव. अरे तू पुन्हा तळघरात चाललायस. हे लोक तुला घरला नेतील आणि फाटक्या शेल्यासारखा बासनात बांधून ठेवतील आणि तुझ्या डोसक्याचा बैदा बैदा करतील. तू हवेसारखा मोकळा राहशील तरच सुखात राहशील. माझं ऐक. कुठं बी जाऊ नकोस बघ. नाही जाणार. कुठे नाही जाणार राजा. नाही जाणार. कुठेही जाणार नाही. कुठेही नाही जाणार. गाडी आली वाटतं. अप्पासाहेब सगळे आलेले दिसत आहेत. बाईसाहेब साहेब. राजा मला भीती वाटते. मी पडेन राजा. मला भीती वाटते. तू थांब इकडं. बघतो मी कोण नेतं ते. ए ठमे, कुठे हरवली होतीस गधडे कार्टे? खोटं बोलू नका. मी हरवले नव्हते, तुम्ही हरवला होता. पुन्हा कधी असं हरवायचं नाही सांगून ठेवते. नाही हरवणार. हा, आणि हरवलो ना तर पुन्हा सापडणार आहे मी. हा बर जा. अगं मी कचऱ्याच्या कुंडीसारखा झालोय. जा जा इकडे जा. 8 दिवस घासायला लागेल तुला. जा. बाबा उशीर झाला आपल्याला. चल घरला चल. आप्पा तुम्ही कुठे नाही जायचं. तुम्ही आमच्या बरोबर येणार आहात. आप्पा तुम्ही आम्हाला सगळ्यांना क्षमा करायला हवी. तुम्ही माझ्याकडे नलूकडे कुठेही राहा. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. पण आप्पा चला तुम्ही. ओ साहेब तुमचा तो कोणी बी राहिलेला नाही. तुम्ही त्याला सोडला तुम्हाला सापडला. मी आता त्याला माझ्या घरला घेऊन जाणार आहे. बघतो त्याला कोण डोकं ठेचायला लावतोय ते. चल बाबा. बदमाश, तुझा काय संबंध त्यांच्याशी? घरी येऊन लुबाडण्याचा विचार आहे? हटतोस का नाही बाजूला? अच्छा विठोबा, गाडीजवळ इन्स्पेक्टर साहेब उभे आहेत. त्यांना ताबडतोब घेऊन ये. ए
कुणाच्या बापाला भीत नाही मी. तो बाबा माझा आहे. हा. जाधवराव जाधवराव हा मवाली आप्पांना आमच्या बरोबर येऊ देत नाहीये. त्यांना घरी घेऊन जायची भाषा करतोय. ए कोण रे तू हा चल बाजूला. होणार नाही. माझा बाबा आहे तो. यांचा कोणी बी नाही. इथं थांबायचं नाही. काय कळलं? इथनं हलायचं. हलकाट. बाबा तुला माझी शपथ आहे. जाऊ नकस. ए तुला एकदा सांगितलं नाही इथं निघायचं म्हणून. हा एक क्षणभर देखील थांबलास तर चाल. बस! बंद करा हे. आपल्या तलवारी म्यान बंद करा. रात्रीच्या दहिवारानं गंजून जातील. ईश्वरानं तुर्कापासून आमचं संरक्षण केलं. आता आम्हीच परस्परांचे संवार करायला लागलो. इन्स्पेक्टर साहेब, हे थिएटर आहे. इथे माझं राज्य आहे. मी अप्पा बेलवलकर नटसम्राट तुम्हाला सांगतोय, तुम्ही इथून निघून जा. या नाटकाच्या दुनियेत सगळं खोटं असतं म्हणून सगळं चांगलं आहे. इकडच्या जगात जा. तिकडे खरे शर्विल खऱ्या चोऱ्या करतायत. खरे वृंदावन खऱ्या वसुंधरांवर बलात्कार करतायत. खरे मॅकबेथ आपल्या मित्रांचे खून पाडतायत. तिकडे जा. तिकडे गरज आहे तुमची. जाधव साहेब तुम्ही गाडीपाशी जाऊन थांबा. माझ्या राजाला मारलत तुम्ही. माझ्या राजाला मारलत. राजाला नाही मला मारलत. आप्पा तुम्ही माझं नाही ऐकणार. तुमच्या लाडक्या कोकरावरचा राग गेला नाही अजून तुमचा. माझ्या लाडक्या कोकरा, अगं रागा लोभाची किलमिश आता माझ्या मनात शिल्लकच नाही राहिलेली. खरंच सांगतो पोरानो, मी रागवलेलो नाहीये. चैत्रातली सोनेरी सकाळ माझ्या अंगातून झिरपते आहे. नव्या नाटकाचा पडदा वर जायची वेळ आहे. तिसरी घंटा वाजते आहे. धुपाचा श्वास हवेत दाटला आहे. ऑर्गन वरून नांदीचे सूर ऐकू येत आहेत आणि माझी नटी तर आगंतुकपणे आधीच स्टेजवर जाऊन बसली आहे माझी वाट पाहत. राजाने सांगितलं हे थिएटर आहे. बस अजून काय हवं? राजा ये इकडे ये. थमे ये तू पण ये. बानो, नटाजवळ शेवटी शिल्लक राहतं ते फक्त नाटक. कर्णाने मरते वेळी स्वतःचा सोन्याचा दात दिला होता. मी नाटकाशिवाय दुसरं काय देऊ शकतो? ही मुंबई आहे. 4 माणसं जमली तर बेआबरू होईल तुमची आणि आमची. मी तुमच्या पाया पडतो. दूर व्हा. दूर व्हा तुम्ही. दूर व्हा. मी म्हणतो दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कोणाकडे प्रार्थना करीत नाही. आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवित नाही. सीझर अचल आहे, उत्तरेकडील नक्षत्रासारखा, ज्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशावर चितारल्या आहेत लक्षावधी ठिणग्या. प्रत्येक जळते आहे, चमकते आहे, पण आपल्या जागेवर स्थिर राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसांच्या जगात देखील एकच माणूस मला माहित आहे जो ठामपणे उभा राहतो आपल्या जागेवर, आणि तो म्हणजे मी आहे. तो मी आहे जुलियस सीझर. मी आहे ऑथेलो. मी आहे प्रतापराव, सुधाकर आणि हॅमलेट. आणि मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट. हे सगळे महापुरुष माझ्या देहाच्या शामियानात राहिला आले आहेत. आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्याऱ्यांसाठी एक चिरंतन आव्हान, कायमचं आव्हान. ते पहा, ते पहा, मारेकऱ्यांनी आपल्या कट्यारी काढल्या आहेत मला या जुलियस सीझरला मारण्यासाठी. मला घेरलंय त्यांनी चहूबाजूनी. तो मारेकरी ओरडतोय, त्याला मारा, मारा, चालवा कट्यारी, कट्यारी चालवा. अरे चालवा कट्यारी, चालवा,
चालवा कट्यारी. कोण? ब्रुटस, तू सुद्धा. मग मर सीझर, मग मर. राजा, नाटक असं असतं बाळा. पहिल्या नटसम्राटानंतर दत्ता भटांपासून राजा गोसावींपर्यंत अनेक अभिनेत्यांनी नटसम्राटाचे आव्हान स्वीकारून झाल्यानंतर 1986 साली डॉक्टर लागूंनी पुन्हा एकदा नटसम्राट पेललं. यावेळेला दिग्दर्शक होते माधव बाटवे आणि कावेरी साकारत होत्या सुहास जोशी. या नटसम्राटालाही लोकांची मान्यता मिळाली. सुहास जोशींनी थोड्या वेगळ्या पद्धतीने उभी केलेली कावेरीही लोकांना आवडली. यानंतर अनेकांनी नटसम्राटाला हात घालण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे आणि प्राध्यापिका अनुया दळवी यांनी केलेला द्विपात्री नटसम्राटाचा प्रयोग. या प्रयोगाचे दिग्दर्शनही लक्ष्मण देशपांडे यांचेच होते. देशपांड्यांनी नाटक द्विपात्री करून त्याचे रूपडच बदलून टाकलं. यासाठी संशोधन करून संहितेचे पुन्हा संपादन केलं. नेपथ्य, नाटकातील स्वगत आणि पार्श्वसंगीत यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार केला. गणपतराव बेलवलकर आणि कावेरी या 2 पात्रांव्यतिरिक्त बाकी पात्र उल्लेखापुरतीच ठेवली. अगदीच गरज पडली तेव्हा त्यांचे संवाद नुसते ऐकवले. हा एक प्रयोग म्हणून यशस्वी झाला असं समीक्षकांनी मांडलंय. अजूनही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आपापल्या परीनं हे धनुष्य पेलायचा प्रयत्न करताना दिसतात. 36 वर्षांच्या कालखंडानंतरही या नाटकातलं आव्हान आणि भाषेची मोहिनी अजून संपलेली नाही, हेच या नाटकाचं यश आहे. Thank you.